मित्रांनो, आयुष्यातले काही क्षण हे एकांतात घालवत जा. सर्व प्रश्नाची उत्तरं तिथेच मिळतील, कारण तिथेच आपला संवाद फक्त आणि फक्त स्वतःशी होतो. स्वतःचा विकास करा. लक्षात ठेवा, गती आणि वाढ हीच जिवंतपणाचे लक्षण आहे. आपल्या नियतीचे मालक बना, पण परिस्थितीचे गुलाम बनू नका. आज मी निदान एक पाऊल पुढे टाकीन, निदान एक काम पूर्ण करीन, निदान एक अडथळा ओलांडीन, निदान प्रयत्न तरी करीनच करीन. कारण सांगणारे लोक यशस्वी होत नाही आणि यशस्वी होणारे लोक करणं सांगत नाही. प्रिय मित्रांनो, आयुष्य म्हणजे पथ्यांचा खेळ. चांगली पाने मिळणे आपल्या हातात नसते, पण मिळालेल्या पानावर चांगला डाव खेळणे यावर आपले यश अवलंबून असते. सुंदर चरित्र आणि कर्तव्य कुणाकडून उसने मिळत नाही, हे फक्त स्वतःच निर्माण करावे लागते. जग जिंकण्यासाठी ॲटिट्यूड नाही, फक्त 2 गोष्टी पुरेशा आहेत: गोड स्वभाव आणि सुंदर स्माइल. संकट तुमच्यातली शक्ती, जिद्द पाहण्यासाठी येत असतात. तुमचा जन्म गरीब घरात झाला हा तुमचा दोष नाही, पण तुम्ही गरीब म्हणून मेलात तर तो तुमचाच दोष आहे. कोणत्याही माणसाला अडचणीत जपा, तो तुम्हाला आयुष्यभर जपेल. मित्रांनो, जीवनात वेळ कशीही असो, वाईट किंवा चांगली, ती नक्कीच बदलते. पण चांगल्या वेळेत वाईट काम करू नका, जेणेकरून वाईट वेळेत लोक सोडून जातील. जर भविष्यात राजासारखे जगायचे असेल तर आज संयम हा खूप कडवट असतो, पण त्याचं फळ फार गोड असते. क्रोधाला लगाम घालण्यासाठी मौना इतका उत्तम मार्ग दुसरा नाही. प्रत्येक क्षणाचा आनंद घेऊन जगा, कारण गेलेली वेळ परत येत नाही आणि येणारी वेळ कशी असेल सांगता येत नाही. माणसाला स्वतःचा फोटो काढायला वेळ लागत नाही, पण स्वतःची इमेज बनवायला काळ लागतो. मित्रांनो, एकदा वेळ बिघडून गेली की सर्व काही बिघडून जातं. मग कितीही पश्चाताप करून उपयोग नसतो. क्षण मोलाचे जगून घे, सारे काही मागून घे. जाणाऱ्या त्या क्षणांना आठवांचे मोती दे. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर नक्की शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.